हाय, कशा आहात? मस्त मजेत ना? वाजले संध्याकाळचे 8. इथे बघू शकता. हाताला धरले आणि चल. कुठे चल काय माहित नाही, पण चल तू तेवढीच चल माझ्याबरोबरती. हे असं असते. टोपी घातलेली आहे पण ती पण आम्हाला नकोसाठी काढून फेक. नको आहे, मला नको आहे. मला वाटते माझा 30% टाईम असेल जेव्हा मी केस व्यवस्थित केलेले आहे. या पोराने माझे केस ना सगळी वाट लावून टाकलेले आहे. तोंडाने जोरात केस माझे ओढतोय. म्हणजे केसांची पूर्णपणे वाट लागलेली आहे. आदिराजने इकडे बघू शकता. बुटांबरोबर काय चाललंय. अदू कशी बुट फेकून देतोयस? असं आहे. इकडे बघू शकता. खायला छान गरम गरम अंड दिलं होतं मीठ लावून. नको खायला, नको आहे. काय करायचं आदर्श बाबूचं असं असतं. किती पण चांगलं चांगलं खायला द्या आदर्श बाबू. त्याला जे खायचं ना तेच खातोय तो. दुसरं त्याच्या व्यतिरिक्त खातच नाही तो. एखादी गोष्ट चांगली लागली तरच. आता दुपारी त्याला छान मस्त भात केला होता. बटाटा, वांग, जरा कोबी घातला होता. अशा भाज्या खात नाही. म्हटलं भातातून तरी जाऊ द्या. छान मसाला वगैरे टाकून केला होता तो भात खाल्ला. पण असं जर तुम्ही खायला दिला तर अजिबात खाणार नाही. पण मसालेदार चांगला मस्त चमचमीत केलं की खायला पाहिजे असतं. मग खातं छान. सगळे काय म्हणतात, किती पण छान तयार व्हा आणि किती पण आवरा. घरात छोटं बाळ असलं की तुमचा अवतार हा निघणारच. अरे ड्रेसवर काय म्हणतात, अरे ड्रेसवरून गाऊनवरती आलो काही कळालं सुद्धा नाही आहे. लग्न झाल्यानंतरची परिस्थिती आहे ही. अदू काय चाललंय तुझं? बुटा हातात घे. काय कर चालू असते. कारण आमरसची रेसिपी तुम्हाला दाखवायची होती. पण झालं असं की आदरच झोपला होता. त्यावेळेत मला तेवढं ते करून घ्यायचं होतं आणि ते जमलं नाही मला शूट करायला. कारण बटला आमरस करताना दोन्ही हात माझे डोळे खराब झाले होते. मला कॅमेरा एखाद आणि पकडून करता आलं नाही. ते माझं स्टँड ॲक्च्युली म्हणजे मोडलं आहे. त्याच्यामुळे मला कुठेतरी असं ठेवून करावं लागतं. काय काय कुठे चल? कोण आलं का आदिराज? कोण आलंय? तू कोण आले का? ते कोण आले? तू चल. कुठे चल? ये इथं. ये इकडं. थांब लावून दे तुला. ये थांबा 1 मिनिट. बघा 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 बघा. अशी केस ओढली तर माझी केस कशी छान राहतील सांगा. हे असं असते. सारखे केस ओढत असते. ग दुखते सोड. त्याला मज्जा वाटते कर मला त्रास होतोय. नको रे नको नको. सोड सोड. केस आहेत रे माझे. सोड रे. 4च राहिला तेवढे तर राहूनच की डोक्यावरती. नको रे. ऐ ग त्याच्या पप्पांनी पण मला असं कधी मारलं नसेल. पोराचा मार खाऊन घ्यायची वेळ आली मला. ऐ ग नको ना आदिराज. गप रे. नको गप जा तिकडं. हो तिकडं. नको बस बस. ही अशी हालत होते आमची. कशी केस व्यवस्थित राहतील सांगा. किती पण छान प्रिपेअर होऊन बसा. किती पण छान मस्त तयार होऊन बसा. ही आमची अशी हालत होते. चल तिकडे हो. आता राख तिकडे. चल तिकडे हो. चल तिकडे. चल तिकडे. येऊ नको. चल माझ्याकडे येऊ नको. राग आणि लगेच राग आणि लगेच येते. अजिबात नाही. चल तिकडे हो. यायचं नाही माझ्याजवळ तू. कोणा तोड कुठे काय ओढ. चल तिकडं. चल तिकडं. आता काय कर रे माझं. बाजूला नको रे. तशी हालत केली या पोराने माझी. खरं सांगते
अदरवाईजमुळे मी हेअरस्टाईल करायचं सोडून दिलेलं आहे, अजिबात करत नाही. तर तुम्ही आत्ताच बघितलं माझ्या हालत कशी करतोय तो. त्याच्यामुळे मी केसांची हेअरस्टाईल पूर्णपणे बंद केलेली आहे, अजिबात करत नाही. सगळे पाक काय म्हणतात ओढून ओढून म्हणजे केस मी पूर्ण खराब केलेले आहेत. त्यामुळे मी पण काय म्हणतो परत मी हेअरकट वगैरे काहीतरी करून घ्यायचं म्हणत होते, पण हा असं करतो त्याच्यामुळे मी अजिबात नाही म्हणतो. तोपर्यंत हेअरस्टाईलला कळत नाही, तोपर्यंत काही केसांची ट्रीटमेंट करणार करून काय फायदा पण होणार नाही. कारण आम्ही घरातच बसणार आहे, करून आम्ही कुठे जाणार नाही, काय नाही, घरातच बसणार आहोत आम्ही. तुम्ही कोणतीही आत्ता तरी काही इच्छा नाही आहे माझी करायची. अजिबात तर अजिबात राहिलेलं नाही माझ्या केसांची काहीतरी चांगली ट्रीटमेंट करून घ्यायचं असं म्हणतं तर अजिबात नाही. नको नको वाटायला लागलं, काहीतरी वेगळंच चालू असतं या पोराचं. दाखवते तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने. चल तिकडं, तिकडे हो छान हो ना, चल तिकडं, चल तिकडं. आगाव कुठचा, चल तिकडं. हां काय थोडं पकड पकड तिथे पकड 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 द्या सोडून, द्या सोडून, आदिराजला द्या सोडून. आगाव आदिराज कोण आहे? आदिराज आगाव आदिराज कोण आहे? मारू आगाव आदिराज कोण आहे? अदू आदिराज त्याच्या खाली जाईल ना, तर सोफ्याच्या खाली जाणार. काढला बूट, काढलास काय बूट अदू? काय खरं नाही आदिराज बाबाचं.